नमस्कार, मी ज्ञानेश्वर भगरे, महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार वय वर्ष 54 यांनी पत्नीवर गोळीबार केल्यावर स्वतः आत्महत्या केली। या गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली। पवार यांच्या पत्नीवर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंगळवेढ्यातील मरोडे गावचे रहिवासी असलेले विजयकुमार भागवत पवार हे मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते। कौशल्य विकास विभागात ते कार्यरत होते। पवार हे मंगळवेढ्यातील घरी आले होते। विजयकुमार भागवत पवार यांचा गुरुवारी रात्री पत्नीशी वाद झाला होता असे समजते। या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्नीवर 2 गोळ्या झाडल्या आणि यानंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली। गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विजयकुमार पवार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता मरोडे येथील भूवैकुंठ भूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत।